काय बुवा मदन, काय बोलू बुवा तुले आता बेटा, काय बोलू? किती दिवसाच्या पत्रिका दिल्या होत्या छापाले? हा, आता घेऊन आला? आता किती वेळ राहिला? आता किती कमी दिवस आहे? आता काय करावं आता एवढ्या कमी दिवसात? कुठं कुठं पत्रिका वाटावं? लग्नाचे कामं होई, लग्नाचे कामं पहिले करा. सगळे आपले कामं सोडून द्या आणि पहिले लग्नाचे कामं करा. मध्ये काय म्हणता बाबा तुम्ही? त्या दुकानावर ना, प्रत्येक दुकानावर आता गर्दीच खूप आहे या पत्रिकाची गर्दी. अति कुणी आता नवीन वर्षाची ग्रीटिंग छापाची गर्दीच गर्दी आहे. मी त्याला ऍडव्हान्स देऊन ठेवलो. पहिलेच लय ऍडव्हान्स आले म्हणे त्याला. पहिलेच लय होती गर्दी त्याच्या पाशी. आता मी मागं लागलो, कसं बसलो तिथं 1-2 घंटे बसलो, तेव्हा कुठं हे पत्रिका छापून दिल्या. नाही तर मी मागं नाही लागलो असतो ना, गेलो नसतो ना, त्याच्या भरोश्यावर राहिलो असतो ना, तर पत्रिका छापून भेटल्याच नसत्या एकदम 1 तारखेच्या बाद. आज बसला तू 1-2 घंटा, बरोबर आहे, पण पहिलेच बसला असता 1-2 घंटा तर आतापर्यंत पत्रिका वाटून झाल्या असत्या, असा म्हणतो मी. ऐन वेळेवर तुम्हाला मग काही सुचते. बाबा काही नाही होत, तुम्ही गडबड करू नका. आणि पहिल्या एकदम महिन्याभरापासून बी पत्रिका देऊन देणं बरोबर नाही. इकडे तिकडे होऊन जाते, बोलून जाते लोक, मग पत्रिका शोधते. त्याच्यापेक्षा आपले 4-5 दिवस बाकी आहे ना, बस 4-5 दिवसातच पत्रिका वाटायच्या. बरोबर राहते, याद राहते. आणि का बा आता 4-5 दिवसातच लग्न आहे, पत्रिका भेटली का बस लग्नाची तयारी. असं राहते बाबा. म्हणून पत्रिका वेळेवरच वाटणं बरोबर आहे. ठीक आहे मोहन, बरोबर आहे, वेळेवरच पत्रिका वाटणं पुरते. पण आता बाबू दूर दूर आपल्याला पत्रिका वाटायला जायचं आहे, घरचे कामं बी करायचे आहे. पुऱ्या आता सुनबाईले नातवाईले कपडे नाही घेतले, आपले कपडे नाही घेतले, आता पत्रिका वाटावं का मग हे काम करा? किती जुगाड लावा लागेल. आपण पोरीचं घर होय, पोराचं घर थोडी. पोराचं घर राहिलं तर केली एक गाडीनं चाकला बँड बाजा झालं. पोरीचं घर होय, आपल्या घरी लग्न आहे, आपल्याला मंडप खुर्च्या कॅटरस हे ते सगळा बंदोबस्त करायचा आहे बाबा. बाबा सगळं होते, तुम्ही फक्त धीर ठेवा. सगळं होते ना, आपण हे एवढं फसकंट्यात पडूच नाही आपण. हे कॅटरस सांगा अल्लोग, आणि मग ते बाया सांगा अल्लोग, भांडे सांगा अल्लोग, शामियाना सांगा अल्लोग, त्याच्यात आपण पडूच नाही बिलकुल. मी सरळ सिद्धा सांगतो तुम्हाला, पैसे थोडेसे जास्त लागल, पण आपल्याला त्रास काहीच नाही होणार बाबा. असं करू आपण. कसं रे बा, असं कसं लग्न होईन तर आपल्याला त्रास होईन नाही? घरच्या माणसाले लग्न, घरच्या माणसाले तर भाग दौड हे ते थकणं आहेच. रिसेप्शन ते जायपर्यंत, पोरगी जायपर्यंत, तिथं रिसेप्शन होईपर्यंत आपल्याला भागदौड आहे आता. आणि तू म्हणतो का त्रास नाही होत असं लग्न करतो? कसं करतो? काय म्हणतो तू? काय त्या योजना काय आहे तुझ्या डोक्यात? योजना आहे बाबा, माझ्या डोक्यात योजना आहे. मी तुम्हाला बरोबर सांगतो, तुम्ही कोणी बिलकुल दिमाग शांत ठेवा. काहीच तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आणि काही नाही. आता पत्रिका वाटायचा प्रश्न आहे, हे पुरा सॉल्व्ह करू आणि मग ते माझी डोक्यातली योजना तुम्हाला सांगतो. आता आणल्या पत्रिका. आता पत्रिका पहिले पहिले तर आपल्याला पोराच्या घरी द्यावं लागेल. नाही, पोराला तर आमंत्रण देणं आहे. हा, पोराच्या घरी पहिली पत्रिका. ठीक आहे. पहिले आपल्या देवाईले चढवा लागन ना व, मग पोराच्या घरी घेऊन जा. हो, देवा कोणते दूर आहे का? आपल्या घरीच आहे. घरीच देवाले चढून मग पोराच्या घरी चाललो जाऊ म्हणतो. हो, तेच म्हणतो मी बी. हा, आता पोराच्या घरी कोण जाईन हा प्रश्न. आपली पत्रिका जाईन पहिले, मग त्याची पत्रिका येईन. आपल्या पत्रिकेची वाट पाहत असन ते लोक, नाही का? तर आता मोहन असं कर, तू चालला जातो काय? चालला जा आणि पत्रिका देऊन येऊन जाय. बाबा, ते पोरक्याचं घर होय काय ते? हा, पोराचं घर होय ते. पोराच्या घरी दादा एकट्या गेल्यानं पत्रिका देऊन आणला, ते तसं चालते काय? हा, मग मग कसं करा? अरे बा, माई अशी योजना आहे का बा, मोहनले तिथं धाडून देतो पोराच्या घरी, मी इकडे चालला जातो नातेवाईक आहेत पत्रिका वाटाले, दोन्ही कामं एकखट्टे होऊन जाते. बाबा हे पा, असं करा, तुम्ही आणि आई, तुम्ही दोघं पोराच्या घरी पत्रिका घेऊन चालले जा. त्याला असं चांगलं वाटतं का बा, दोघंही ही निवाली आले. आम्ही दोघं मग नातेवाईकात कोण जाईल? पोराच्या घरी तिथं गेलो का इवाई मग अजून हे ते पाहुणचार असं तसं ठेवतेस, तिथं एक दिवस चालला जाईल. मोहन गेला एकटा जाते ना येते. तसं नाही बाबा, तुम्ही नातेवाईकाची फिकर करू नका. नातेवाईकात दादा मी जातो. आम्ही दोघं, दादा एका इकडे, मी एका इकडे, आम्ही दोघं आज आज दिवसभरात पुरे नातेवाईकामध्ये पत्रिका वाटून देतो. एक गाडी भाड्यानं घेऊन घेतो, एक गाडी तर आहेच आपली. आता मग बस गाडी घेतली, पाणी पेलं, दिल्ली पत्रिका, पाणी पेलं, चाललं. दिवसभरात नातेवाईक आज आम्ही पुरे करून टाकतो. तुम्ही आज फक्त पोराच्या घरी दोघं जण जा, पत्रिका घेऊन, आणि बस तेवढं काम करा फक्त. बाबा हो बाबा, तुम्ही लोड घेऊ नका. आम्ही दोघं भाऊ आहे, आम्ही पाहतो बरोबर. तुम्ही लोडच घेऊ नका कोणत्या गोष्टीचा. बरं ठीक आहे, कर बरं तयारी मग समोर चाल. आता पहिले देवाला देऊन देऊ आपण दोघंही मिळून पत्रिका, आणि मग चल तिकडे युवायच्या आनंदपूरला चाललो जाऊ. मग तू कुठं कुठं जातो मग? तर सांगून दे, नाही तर मग बिन डबल एकाच घरी जाऊ. हा, म्हणून डबल पत्रिका देता काय? तसं नाही झालं पाहिजे दादा. मग एक रस्ता आहे, तू असं कर दादा, तू बाबाचे नातेवाईक पाय. बाबाचे जेवढे काही नातेवाईक आहे सगळे
तूच दे पत्रिका. मी बाबाच्या नातेवाईकात जातच नाही बिलकुल. तू बाबाचे नातेवाईक पाय, मी आईचे नातेवाईक पाहतो. अशानं मग डबल डबल बी नाही जाणार आपण, आणि एका दिवशी पत्रिका वाटणं होऊन जाईल. नाही का, जमते दादा? हो हो हो, एक नंबर. बरं, मग मी बाबाचे नातेवाईक पाहतो. बाबाचे नातेवाईक सरले माये मग मित्रमंडळी, माये व्यापारी, शेतकरी काय ज्याची मला ओळखी आहे मी त्याला देऊन देतो सगळे. आणि तू आईचे नातेवाईक आणि तुझे मित्रमंडळी तुझे काय ओळखी आहे तिथं. ठीक आहे, चल मग. आणि तुम्ही पत्रिका वाटायला जाता मग आमचे कपडे आमचे कपडे काही घेऊन देता आम्हाला बापा? आता कपडे आले का म्हणतात तू? कपडे घेऊ ना कपडे. कधी ब्लाऊज शिवा लागते आम्हाला म्हणून म्हणतो. तुमच्यासारखं आहे काय रेडीमेड घेतलं ना घातलं? आम्ही रेडीमेड बी घेतलं तरी आम्हाला शिलाई मारा लागते. 2-3 दिवस ठेवाच लागते टेलर पाशी. असं आहे आमचं काम. म्हणून आमचे बायाचे कपड्याची व्यवस्था पहिलेच करायला लागते. मी तेव्हाच म्हणू ननदबाईसाठी जेव्हा कपडे घेतले नागपुरात तेव्हाच म्हणू मी आता पहिले तर आम्हाला घेऊन द्या इथंच. नाही म्हणत तू आपण आपलं तिकडे पाहू. आणि आता इथं घेणंच नाही झालं तर तुम्ही पत्रिका वाटायला जाता. काही घेवा कपडे, काही घेवा, मग ब्लाऊज काही शिवून भेटन काय कसं करा बापा. आणि लग्न आलं जवळ. आज वाटू दे, आज पत्रिका वाटून आजच येतो मी. आज संध्याकाळी रात्रीचे 10 वाजता तरी मी घरी येतो. उद्याचं पाहू आता कपड्याचा कार्यक्रम उद्याचा ठेवू. सगळ्यासाठी घरचे सगळ्या सदस्यासाठी उद्या कपडे पाहू. नाही दादा, कपड्याचं उद्या पाहू. तू येशील ना दादा आज? पाय हे पाय, कोणत्याही हालतीत आज पुरे पत्रिका झाल्याच पाहिजे. किती रात झाली तरी घरी ये. आणि कोणाच्या घरी गेला तर पत्रिका दिला आणि चालला. तहान लागली तरीच पाणी पिवायचं, नाही तर पाणी नाही पिवायचं. दिली पत्रिका, राम राम घेतला का चालला. तरीच होईल पत्रिका वाटणं एका दिवशी पुरं. नाही तर मग आपण चहा पित बसा, पोहा खात बसा, जेवण करत बसा, पापड खात बसा, तर होणार नाही दादा. अशाने 1-2च घर होईल दिवसभरात. हो बरं, मी तसाच करतो. काही बसत नाही, काही नाही, पाणी पित नाही. लागली तहान तर पेलं, नाही तर चाललं. आणि कपड्याचं मग उद्या पाहू. सगळ्याचे कपडे एकखट्टे उद्या चाललो जाऊ पुरा परिवार. आणि उद्या कपड्याचं पाहून घेऊ काय ते. कपडे पहिलेच घ्यावा लागते नाही काही तर बायाचे तरी कपडे पहिलेच घ्यावा लागते. कपड्याचं ठेवाच नाही लागत. लागन तर पत्रिका घेतली तर ते सगळं होऊन जाते. पण कपड्याचं मोठं टेन्शन. आता उद्या म्हणता उद्या आहे 31 तारीख. मग अजून भेटते नाही भेट त्याच्यासाठी इकडे तिकडे धावा लागेल आम्हाला झांपरासाठी. कुठे शिवून भेटते आणि कुठे शिवून भेटते. तू कायले एवढं टेन्शन घेतो? बिंदू वहिनी बी तर आहे. बिंदू वहिनी नाही बोलून राहिल्या काही? त्याला नाही का कपड्याची चिंता? त्याला नाही का काही? का तुला शिवून पडलेलं गण? तुलाच नवरी बनवायचं आहे काय? आता त्याला काय समजते हो? तर त्या मी बोलून राहिली म्हणून त्याने बोलत नाही. त्या मी बोलले असते जम्परचं ब्लाऊजचं आहे म्हणून म्हणतो. तुला ते ब्लाऊजचं शिवून पडलं नंतर रेडीमेड घेऊन देईन तुला. बस जशी साडी त्याच मॅचिंगचं रेडीमेड ब्लाऊज घेऊन घेतो. नाही शिवून भेटन का? आता काय तुझ्या कपड्यासाठी एका दिवसानं तर भेटून जाईन का तुला? आता पत्रिका वाटणं सोडून कपडेच घेवाले जाऊ काय? थांब, उद्या चाललो जाऊ. उद्या घेऊन घेऊ काय काय नाही तर. बरं बाबा, दिले का, केली का पूजा गिजा? दिले पत्रिका देवाले? तर निघाले का तुम्ही? आम्ही चाललोच आता, आम्ही निघतोच. हो हो, देऊन दिलो. देवाले पत्रिका दिलो, पूजा पाठ झाली सगळं, आता निघालो. तुम्ही दोघंही चालले का? अलग अलग खायला घेऊन पाहिजे एकाच घरी नको दादा डबल डबल. नाही नाही बाबा, ते आम्ही बरोबर केलो होतो. बरोबर योजना केली, त्या योजनेनुसार चाललो आम्ही. बरं बाबा, तुम्ही किती पत्रिका घेतली आहे थैली? घेतल्या ना, 10-12 घेतल्या. जाता येता कोणी भेटलं तर देऊन देता येते. हो, आणि आता बाई माई बहीण राहते तिथे दोघी जणी. मा बहिणी शांताबाई कांताबाई त्याला बी देऊन द्यायचा. हो 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 हो, बरी याद दिली हो. त्याला देऊन देईन. आणि गावात तर कोणाला देवाची गरज नाही ना मग, नाही का? दोघ्या बहिणीला देऊन देईन. नाही आई, कायले गावात, साऱ्या गावात वाटशील काय? साऱ्या गावासंग नातं आहे का? एक तर पहिले पोराच्या घरी जातो, तिथं देऊन द्यायचा. आणि मग कांताबाई शांताबाई दोघीले झालं. आणि मग ते काय म्हणते, शांताबाईची कोणी ननद बी राहते ना तिथं, तिला देवा लागन काय? तिथेही देवा लागन काय बेटा? देऊन द्यायचा आता बाई, देऊन द्यायचा. आता त्या इथं समजा नात्यातच मा बहिणीची ननदच झाली नाही, देऊन द्यायचा. एका पत्रिकेनं काय होते, देऊन द्यायचा. तिथेही जाऊन देऊन द्यायचा. हो बरं, ठीक आहे. चल मग येतो आम्ही संध्याकाळी. वरी येऊन जातो आम्ही राहणार नाही कुठं. आणि तुम्ही रे राहण काय येऊन जा. झालं असतं घरी शिवून जाता बेटा. घरी आलं का आपण अजून काही बोलणं चालणं होते आपलं. काही प्लॅन, काही योजना बनवता येते आपल्याला. बाबा येऊन जाईन आम्ही. 10 वाजे काऊन नाही घरी? आम्ही घरीच येईन, कोणाच्या घरी राहणारच नाही. चला मग ठीक आहे. चला, तुम्ही काही गाडीनं जाता, आम्ही मोटरनं जातो बा. चला मग, आम्हाला देता का सोडून तिथं आपल्या डेपोत? चला बाबा, सोडून देतो मी दोघाले बी. येऊन राहिले बाबा शाईनी. चालले मी अजून म्हणून माझ्याच गोष्टी करून राहिल्या बाबा. कोणती शायनी हो? ते पाय ना, हत्तीवाणी डोलत 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 येऊन राहिली. अमाय तर कमला होय. चालली काय हो? थांब ना. गंगा काय तिले पाहून पोयतो का भेट काय तिले? भेटे कोण? भेट नाही मी, पण मला अशा माणसाचं तोंडच पावायला चिव नाही होत. मनातूनच उतरली, नजरेतूनच उतरली. ते माणूस होय काय? ते माणूस दिसते का तुले?
माणूस ना बाई अशा बायकोचं तोंडच नाही पाहत. चालली बापा मी, थांबतो थांबशेन जाय तुम्ही. ते येऊन राहिले इकडेच टपळ टपळ टांगा टाकत टप्पा टांगी. थांब ना, पाय ना कशी मजा उडवतो आता तिची. थांबतो तू, ऐकतं जाऊ नको, थांब. काय वय व मुन्नी, काय झालं? लय वेळची पाहून राहिली मी, इथंच उभे आहे. 5-6 जणी होत्या, इंदिराई होती, अजून विमलाताई होत्या. काय झालं? बापा कमला, काय होय व? असं चाललं काय व? अशानं चालन काय? हा, तुझ्या सख्या मैत्रिणीच्या सुनीची तब्येत खराब आहे, भरती आहे दवाखान्यात, आणि तुला माहित नाही? सख्या मैत्रिणीची म्हणजे तुम्ही का सावतर आहे काय? नाही, आम्ही बी सख्याच आहो, पण ते जास्त सख्या, बेस्ट जसं म्हटलं जाते, बेस्ट मैत्रीण आहे ना तू. इथे तिच्या सुनीची गौरीची तब्येत खराब आहे ना, रातच्या रात्रीच तर नेलं तिले दवाखान्यात, भरती आहे ना दवाखान्यात. तुला माहितच नाही काय? तुला सांगितलं नाही वाटते तिनं? पाय, आता जवळच्या मैत्रिणीला भुलून राहिली, ते तुला भुलून राहिली व कमला. धीरे धीरे शांताबाई तुला भुलून राहिली. मला कायले भुलते होते? तुया बोलण्यात, तुया गोल गोल बोलण्यात फिरतो काय मी? जग भुलन पण थे नाही, मला नाही भुलन थे. आता आनंदाची गोष्ट सांगते कोणी, दुःखाची गोष्ट सांगते काय? दुःखाच्या गोष्टीत तर आपण जाऊन विचारा लागते. दुःखात बोलावत नाही कोणाले, सांगत नाही कोणाले, आपल्याला माहित करून घ्या लागते. हा, तर मग म्हणून माहित करून घ्यायला आली का इथं? हो, लय वेळच्या सकाळपासून पाहून राहिली मी, इथंच तसा उभे आहे, इथंच तसा उभे आहे. म्हणजे काय झालं व? असं जास्त तब्येत खराब आहे का व गौरीची? काहून, काय झालं तिला तर? कमला, तू इथं आहे का व? तू ये निवाई आले ना? काय विमलाताई, माय ये निवाई कोणते? आता नवीन माले कळमेश्वरचे. माय सांगलंय नाही गड्या. कुठं आहे, कुठं हो विमलाताई, कुठं आहे मग? आले म्हणतात, कुठं आले? ते तिकडून गेले ना त्या घरी, त्या घराकडेच गेले बापा. मी पाहिली आणि तशी इकडे आली. गेले ते त्या घराकडे, त्या घरीच गेले ते. माय बाई, सांगलंय नाही गड्या, कसे काय आले गड्या असे अचानकच? सांगून येतील का हो तुले? पत्रिका देवाले आले असतील, सांगून येतील का आम्ही पत्रिका देवाला येऊन राहिलो म्हणून? अरे हो 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 गड्या, पत्रिका देवाला आले असं मी ह्या अवस्थामध्ये. चल बापा पटकन घरी जातो, साडी गुंटू बापा अंगाले, नाही तर म्हणतील का बापा अशी शर्टावर मेडीवर हिंडते का माई येईन बाई. हो जाय, आता तर तुला साडी घालून हिंडावं कमला. कोणी येते जाते काय ते हाफ मेडी घालून घेतं ना, शर्ट घालून घेतं ना, पट्टा लावून घेतं. आता मी म्हणलं कोण येते बापा? येतात कोणी, फोन करून येतात. अचानकच कसे काय आले बापा? आता जा तुम्ही घरी पटकन, जाय पटकन. जावाचे तसं त्या घरी ते तिकून निघाले त्या घराकडे, पटकन त्याच्या पहिले जाय तू आणि अंदर धसून जाय, साडी घालून घे. हो हो विमलाताई, आता तशीच करतो, पटकन घालतो. अशी आहे आईचा एक वेळा बी तसंच. तिचा जवळ आला तर लपून लपून वावरातून पयाली होती, अशी शर्ट मेडीवर होती. तर घालावच काय लेव, आपण नाही का साडी घालत? आपण कशी साडी घालतो? नाही बरं वाटत हो, साडी बांधली. मी कुठं घालतो साडी, हमेशा मी हे घालून घेतो ना गाऊन. तुमचं चालून जाते विमलाताई, आता तुमच्या घरी कोण येते जाते, आणि आता नातराच्या झाल्या तुम्ही, तुमचं चालून जाते. हो, मा सुनीचे माय बाप बी कुठं येते, कोणी येत नाही, जात नाही मा घरी, म्हणून मी घालून घेतो हे पोलक. पण हिनं नाही घाला होता. आता हिनं जराशी जवान जुवान आहे, एकदम झाली का म्हातारी बापा. असं नाही घालून घेवा, मस्त साडी घालून राहा होतं. नाही ते दाखवते, मॉडेल बनाले पाहिजे ते मोठी अशी. समजते स्वतःला मी आता बी 20 वर्षाचीच आहो. समजल्या ना होते का वय तर वाढतच चाललं ना. 20 वर्षाचे आहे म्हणल्यानं का मरण उशिरा येईन काय? मरण तर तवाच येईन बरोबर. या त्या बाई मामाजी या. आहे नाही का घरी आई बाबा? आहे ना, आई आहे, बाबा नाही, आई आहे. अच्छा, कुठं गेले बाई बाबा? बाबा ग्रामपंचायतीत गेले असतील, नाही तर शेतात गेले असतील. आई फोन लावते, येणार बाबा, येते. बसा ना तुम्ही, बसा. आई तुम्ही कधी आले बाई? मी परवाच्या दिवशी आले. मी अजय आला होता ना घ्यायला मला, तर त्याच्यासोबत मी येऊन गेले. जवाई बाई? नाही, ते नाही आले, ते लग्नावर येतील. नमस्कार भाऊ. बाई नमस्कार. नमस्कार बाई, नमस्कार. म्हटलं बाई, आता चला म्हटलं, आता पत्रिका देऊन देवा. आता आजच छापून आल्या पत्रिका, तशा दिल्या होत्या 8-15 दिवसापासून छापायला दिल्या होत्या, लेखानं छापल्याच नाही. गर्दी आहे करून आज छापून आल्या, आणि पहिली पत्रिका मी तुमच्या घरी आलो बा देवाले, पत्रिका देवाले. हो ना, बरोबर आहे ना. तर लग्नामध्ये सगळ्यात पहिलं काम काय राहते आपल्या? पत्रिका वाटणं. तर आम्ही केलं बा सुरू पत्रिका वाटणं. गेलते हे नातेवाईक वाटलं थोडंसं, नातेवाईक आले, अजून थोडे बहुत बाकी आहे. आमच्या तर काही नाही बाई, आम्ही इकडे आलो आणि पोरं तिकडे नातेवाईकात गेले, तर एकात काम होऊन जाते म्हणे. बरोबर आहे. आता तुमच्या घरी आहेच ना लय व्यक्ती, आमच्या घरी बा एकटेच आहे करणारे.
अजय त्या दिवशी झाला अजय सोमवारी मागच्या सोमवारी आला तो तर आता तो करू लागून राहिला आता थोडं बहुत. आले का जवळ आहे का घरी? नाही आता घरी नाही येतो, कामानिमित्तच गेलाय बाहेर आणि हे पण शेतात गेले. असं असं लावा ना बाई, फोन लावा त्याला, येत असतील तर बोलवा. हो लावतो ना, फोन लावतो त्याला, येत असतील का येतील नसते. लावतो, फोन लावतो मी. मनीषा बनव ना पोहा गी, मस्त आलू पोहा बनव, चहा मान. हो आई बनवते मी. राहू द्या बाई, काय पोहा गी बनवायला लावता पोरीले, पोहा आणि ते चहा राहू द्या चालन. आम्ही काही जास्त थांबत नाही बाई. नाही मीन बाई असं कसं चालन, आम्हाला नाही चालन, तुम्हाला चालन ठीक, पण आम्हाला नाही चालणार. बनवते ना भात, बनवते ते भात पोहा चहा भात बनवते, तोपर्यंत हे येते. हॅलो, काय म्हणतो कमला, बोल. हा हॅलो, हे म्हणतो आपले ई निवाई आले म्हणतो, तर कुठे आहे तुम्ही? असं घरी आले काय? हो तर कुठे आहे म्हणतो तुम्ही, किती वेळात येता? या घरी. बरं ठीक आहे, मी येतोच घरी, मी शेतातच आहो, येतोच मी. हा काही चहा पोहा घी पाणी गिनी दे. हो येतोच मी, अर्ध्या घंट्यात येतो, अर्धा घंटा लागेल मला, येतोच मी. या मग या, ठीक आहे. येतेच ते अर्धा घंटा लागेल म्हणते त्याला, अर्ध्या घंट्यात येतेच. हा चालेल ना बाई, चालते.